नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय, तरच कर्मचाऱ्यांचा पगार. तर राज्य सरकारने ठेवली मोठी अट. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चला पाहूया राज्य सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे पाहूया. ई-KYC अनिवार्य. आता सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळवण्यासाठी ई-KYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ई-KYC केल्यानंतरच आता कर्मचाऱ्यांचा पगार जमा होणार आहे. दुबार नोंदणीमुळे घेण्यात आला निर्णय. दुबार नोंदणीमुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर 18 लाख कर्मचाऱ्यांना आवश्यक. राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना ई-KYC पूर्ण केल्यानंतरच आता वेतन दिले जाणार आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी एप्रिल महिना महत्त्वाचे. एप्रिल अखेरपर्यंत ही KYC पूर्ण करणे कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे आणि तसे आदेशही शासनामार्फत देण्यात आलेले आहे. तर वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. ई-KYC करण्याचे कर्मचाऱ्यांना मोठे आव्हान. ई-KYCची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे काम लवकरात लवकर करण्याचेही आव्हान आता शासनामार्फत करण्यात येत आहे.